सरकार गेल्या आपण अनेक वर्षापासून बघतोय सरकार जे जनतेला गुमराह करतंय। म्हणजे जिथं बेरोजगारीचा मुद्दा निघायचा तिथे वेगळा जातीवादाचा मुद्दा निघतो, कुठेतरी काहीतरी वेगळंच कुणीतरी येतो त्या कोरटकर सारखा हरामी छत्रपती शिवाजी राजांवर वाईट बोलतो, कुणीतरी सोलापूरकर येतो काहीतरी चुकीचं बोलतो आणि आम्ही सगळे महापुरुषांवर प्रेम करणारे महापुरुषांचा महाराष्ट्र असा म्हणून आम्ही आदर्श घेणारे तरुण आणि मात्र आम्ही त्याच्यामध्ये भरकटून जातो। आता सरकारने काय काढलं म्हणे त्या औरंग्याची कबर काढायची आहे। मी म्हणतो औरंग्याची कबर जरूर काढा, परंतु आधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला पुतळा राणी साहेबांच्या समाधीवर जे कुत्रं बसवलंय तुम्ही ते कुत्र्या आधी काढून फेका। म्हणजे आम्ही जेव्हा ते कुत्रे काढायला आम्ही गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले, महाडला आमच्यावर खटले दाखल केले आणि त्या कुत्र्याला मात्र संरक्षण दिलं। काय ते कुत्रं काय त्या स्टोऱ्या, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या आणि काशीबाई जेव्हा ती मृत्यू शय्येवर पडली होती, शिवराय जेव्हा गेले तिच्या जवळ काशीबाईचं वाक्य होतं, महाराज स्वामी मी जेव्हा पहिल्यांदा तुमचे चरण मी बौलावर चढले तेव्हा पाहिले आणि आता मूर्ती शय्येवर आहे तेव्हा बघते। म्हणजे लग्न झाल्यानंतर लग्न झालेल्या दिवसापासून तर ती राणी जेव्हा मरणाचा शेवटचा घटका मोजत होती तेव्हा शिवाजी महाराज त्या राणीला भेटले आणि त्यांना कुत्रे पाळायला कुठे वेळ होता रे? कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, कुठेही काही नाही आणि काहीतरी उचलायची जीभ लावायची टाळूला काहीतरी करायचं आणि आता गणोजी आणि कान्होजी शिर्क्यांना दोषी दाखवलंय। माझं या सगळ्या महाराष्ट्रातल्या वैचारिक तरुणांना अंधभक्तांना नाही वैचारिक तरुणांना माझा एक सवाल आहे, काय रे बाबा हो, जर गणोजी राजे आणि कन्होजी राजे शिर्के जर फितूर होते मग फितूर झाल्यावर राज्य कोणाचं यायला पाहिजे? शंभूराजाच्या मृत्यूनंतर शिर्केंचं आलं पेशव्यांचं, मग फितूर कोण झालं? हा मोठा प्रश्न आहे। आणि जर ते फितूर झाले होते तर नंतर त्यांची बहीण औरंगजेबाच्या कैदेमध्ये का होती? राजकैदी म्हणून त्यांचा भाचा शाहू महाराज कैदेमध्ये का होता? मग फितूर कोण झालंय, कोणी काय केलं हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु महाराष्ट्रातल्या तरुणांना आपलं वाचन कमी आहे, वाचन आपण इतिहास शोधायला शिका। आता लेखक बघा पुस्तकाचा आणि मग पुस्तक वाचा, कारण आता तुमचं डोकं तुमचं मस्तक बिघडवायला हे सगळे त्यांनी अशी माणसंच नेमलेली आहे। काहीतरी पुस्तकात लिहून काढायचं, काहीतरी प्रकाशित करायचं, कुठेतरी वाक्य बोलायचं आणि काहीतरी आता ते भिडे गुरुजी म्हणे नाही म्हणे ते कुत्रं पाहिजे म्हणे। मग भिडे गुरुजींना जेव्हा कोरटकर शिवाजी महाराजांवर बोलला तेव्हा भिडे गुरुजी कोणत्या बिळात बसेल होता? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर तो सोलापूरकर बोलतो तेव्हा भिडे गुरुजी कुठं असतात? माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना अन्याय होतो तेव्हा भिडे गुरुजी कुठं असतात? म्हणजे तुमचं हिंदुत्व फक्त तुम्ही अडचणीत असले, तुम्हाला इतर हिंदूंची गरज असली की मग तुमचं हिंदुत्व जागा होत आहे। परंतु मी महाराष्ट्रातील बुद्धिमान आणि शिकलेल्या तरुणांना एक माझं आव्हान आहे, बाबा रे धर्म 2000 वर्षापूर्वी धर्म शब्दाचा अर्थ होता निसर्ग निर्मित स्वभाव। अग्नीचा धर्म काय? स्वतः जळणं दुसऱ्याला जाळणं। बर्फाचा धर्म काय? स्वतः थंड राहणं दुसऱ्याला थंड करणं। कालांतराने परत भाषा बदलली आणि धर्म शब्दाचा अर्थ बदलला आणि मग धर्म शब्दाचा अर्थ झाला कर्तव्य, मग पती धर्म, पिता धर्म, पुत्र धर्म, पुत्री धर्म आणि नंतर परत कालांतराने भाषा बदलली आणि धर्म शब्दाचा अर्थ झाला संप्रदायाला आपण धर्म म्हणू लागलो। हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन हे धर्म नाही, हे संप्रदाय आहे। एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम, कपडे कसे असावे, सण कसे असावे, उत्सव कसे असावे आणि आपण त्याला धर्म समजून बसलोय। परंतु बाबांनो, जशी सगळ्यांसाठी पृथ्वी एक आहे, आकाश एक आहे, पाणी एक आहे, अरे तुम्ही आम्ही श्वास घेतो तो श्वास एक आहे, दूर कशाला जाता? तुमच्या आमच्यातलं रक्त एक आहे। आपण ब्लड बँकेत गेल्यावर म्हणत नाही मला हिंदूचं रक्त दे, मला मुसलमानाचं रक्त दे, मला बौद्धाचं रक्त दे। तिथं आपण फक्त आपण रक्तगट सांगतो आणि कोणतंही रक्त आपल्याला चालतं। अरे बुडणारा हे नाही बघत त्याला वाचवायला हिंदू आलाय का मुसलमान? डॉक्टरकडे गेल्यावर मग आपण असं नाही म्हणत अरे मी हिंदू आहे मग मुसलमान डॉक्टरकडे उपचार कसा करू, किंवा मी मुसलमान आहे आणि हिंदू डॉक्टरकडे उपचार कसा करू? बाबा रे हे सगळं भूलभुलय आहे, हे राजकीय जुमले आहेत। हे आपण सावध व्हा आणि आपण फक्त भारतीय म्हणून जगा। तुमचा जात आणि धर्म फक्त उंबऱ्यामध्ये ठेवा, उंबऱ्याच्या बाहेर आल्यावर तुम्ही फक्त भारतीय म्हणून जगा आणि एक देश म्हणून आपल्याला जगायचं आहे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।